टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी क्वेश्चनची आपण सिरीज बघत आहोत। त्या सिरीजमधला पहिला प्रश्न बघा, दिशानिर्देश काय देण्यात आलेले आहे। खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह व्हॉटच्या जागी अंदाजची कोणती किंमत येईल। आता अंदाजची किंमत आपल्याला जर विचारलेली असेल तर सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायचं की याला कन्व्हर्ट करावं लागेल। आता कन्व्हर्ट म्हणजे रूपांतर करावं लागेल। कसं करावं लागेल, पॉइंट नंतरचा अंक जर 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल किंवा 9 असेल, याचा अर्थ असा पॉइंट नंतर जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक आला तर त्याच्या आधीचा 1 वाढवून द्यायचा। तसे ती इथं नाही म्हणून आपण हे नष्ट करून टाकायचे। मात्र जे मी आता बोललो ते इथं लागू पडते। पॉइंट नंतर 8 हा अंक आलेला आहे म्हणजेच हा कट करायचा आणि याला 1 वाढवून द्यायचा, झालं 24 झाले। याचे होणार आहे 16, याचे होणार आहे 24 प्लस x बरोबर इथे सुद्धा हे लागू पडते कारण की पॉइंट नंतर 9 अंक आलेला आहे म्हणून याला कट करायचं आणि याला 1 वाढवून द्यायचं म्हणजे 19 आले गुणिले, आता या ठिकाणी लागू पडत नाही कारण पॉइंट नंतर 5 पेक्षा कमी अंक आलेला आहे म्हणून हे कट करून द्यायचं 32। हेच करायचं आहे अंदाजे मूल्य काढत असताना। आता या ठिकाणी हा गुणाकार सर्वप्रथम करावा लागेल, नंतर हा गुणाकार करावा लागेल। 16 किती 64, 6 ले हातचे 16 दुनी 32, 32 न 6 होतात 38, 384 प्लस x बरोबर, आता या ठिकाणी बघा 19 दोन्ही किती झाले, 19 दोन्ही 38 झाले, हातचे आले 3, 19 3 57, 57 आणि 3 होतात 60, 6 से 8 आले। आता x बरोबर हा जो प्लस आहे इकडे जाऊन हा मायनस होणार म्हणजे 6 से 8 वजा 384। आता या ठिकाणी बघा 8तून 4 गेले 4 राहिले, 0तून 8 जात नाही म्हणून 10तून 8 गेले 2 राहिले, हातचे एक या ठिकाणी दिला 6तून 4 गेले 2 राहिले म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 224। अंदाजे मूल्य जर विचारलेलं असेल तर या पद्धतीने कन्वर्ट करा आणि असं फायनली आन्सर आणा। शेवटी आपल्याला बॉडमास्टर रूल्स याच्यामध्ये वापरूनच एक एक स्टेप पूर्ण करावे लागते। आपल्याला फायनली आन्सर आला 224। दुसरा प्रश्न आपण घेऊ, जो प्रश्न आहे कशाच्या संदर्भात तर क्वाड्रेटिक इक्वेशनच्या संदर्भात, समीकरणाच्या संदर्भात। समीकरणाशी रिलेटेड बरेचसे प्रश्न आपल्याला टेटमध्ये विचारलेले असतात। याची तर सिरीज 10 ची असते, कधी कधी 10 प्रश्न विचारतात बघा। डायरेक्शन इन इच ऑफ दिस क्वेश्चन्स टू इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर गिवन, दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहे। यू हॅव टू सॉल्व बोथ द इक्वेशन अँड गिव्ह द आन्सर। हे दोन्ही सॉल्व करायचे आणि आपल्याला या 5 ऑप्शनमधून एक प्रॉपर आन्सर आणायचा आहे। मराठीमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे। प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरणे फर्स्ट अँड सेकंड दिलेले आहे, तुम्हाला दोन्ही समीकरणे सोडून प्रॉपर आन्सर आणायचा आहे। चला सोडवूया। आता अशी रेष मारायची, पहिल्या इक्वेशनसाठी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आणि या ठिकाणी फर्स्ट अँड सेकंडचं आपण क्रिएशन करणार। क्रिएशन करताना बघा काय करायचं, हा 72 एक 72 लिहायचे, लिहिले 72, खाली एक असा गोल मारायचा, कशासाठी तो फॅक्टरसाठी। त्याच्यानंतर 180 एक 180 लिहायचे, झालं दोन्ही इक्वेशनमध्ये इथं खाली गोल मारला। हा गोल कशासाठी तर फॅक्टर आपण या ठिकाणी लिहित आहोत। हे मधातले जे वजा 17 आहे ते या ठिकाणी टाकले आणि हे जे वजा 27 आहे या ठिकाणी टाकले। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर इक्वेशनमध्ये मायनस आणि प्लस असेल, इक्वेशनमध्ये मायनस आणि प्लस जर असेल तर रूट काय येतात बघा इक्वेशनमध्ये, बघा इक्वेशनमध्ये म्हणजे समीकरणामध्ये मायनस आणि प्लस जर आलेले असेल तर रूटमध्ये काय येतं तर प्लस प्लस येते, रूटमध्ये काय येते प्लस प्लस येते। एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। मग प्लस प्लस जर हे येत असेल तर फॅक्टर मायनस मायनस मध्ये पाहिजे कारण की फॅक्टरच्या अपोजिट रूट असते। आता बघा यासाठी आपण काय कशाचा विचार करणार, बेरजेचा विचार करणार। बेरजेचा कशासाठी बरं, हे जे 17 आहे ना हे 17 बेरजेमध्ये आले पाहिजे। आता 9 8 72, 9 8 72 म्हणजे गुणाकार जर केला, या दोनचा जर गुणाकार केला तर 72 येतात आणि याची जर बेरीज केली तर 17 येते, म्हणजे 9 आणि 8 या ठिकाणी प्रॉपर आले। मात्र या ठिकाणी -9 आणि -8 घ्यायला लागते खऱ्या अर्थानं, कारण की -9 गुणिले -8 जर घेतले तर 9 8 72 वजा गुणिले वजा म्हणजे अधिक होते म्हणजे 72 आले, आणि -9 आणि -8 जर घेतले तर मायनस मायनस प्लस होते, 9 आणि 8 17 होते। मोठ्या संख्येत चिन्ह आपण 9चं दिलं तिथं -17 येते म्हणजे हे बरोबर आलं। या ठिकाणी -9 आणि -8 आले। दुसऱ्या ठिकाणी आपण बघू, आता याचे फॅक्टर काढत असताना थोडंसं आपल्याला विचार एक्स्ट्रा करावा लागतो। आता बघा या ठिकाणी 15 सकम 90 तुम्हाला माहित आहे, 15 सकम 90, 90 हे 180 पेक्षा लहान आहे। मग 15 लहान आहे ना म्हणजे निम्मे आहे, याच्या दुप्पट जर आपण 15 गुणिले 12 जर केले, 15 गुणिले 12 करा तुम्ही, 12 पंचे 60, 6 12 1 12 12 6 किती 18, 180 आले। म्हणजे या ठिकाणी आपण 15 टाकू शकतो, या ठिकाणी आपण 12 टाकू शकतो। इथे सुद्धा मायनस प्लस आहे म्हणजे आपण बेरजेचाच विचार करायचा आहे।
मोठी संख्या आधी घेतली फॅक्टरमध्ये आणि लहान संख्या नंतर घेतली फॅक्टरमध्ये. 15 गुणिले 12 जर आपण घेतले तर ते होतात 180 आणि 15 अधिक 12 म्हणजे 27 होतात. मात्र प्रॉपर 180 आणि प्रॉपर -27 जर बेरीज आणायची असेल तर या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी मायनस घ्यावं लागते आणि रूटमध्ये मग ते चेंज होते. आता याचं रूट आपण काढू. पहिले याचं आलं तर -9 आहे. इथे बघा, इथे कुठलेही एची व्हॅल्यू नाही, इथे सुद्धा कुठली एची व्हॅल्यू नाही, म्हणून आपण -9चं अपोजिट रूट असते म्हणजे 9 झालं, म्हणजे x बरोबर 9 झाले आणि x1 बरोबर हे -8चे इथं 8 घेतले. त्याच पद्धतीने आपण याला आपण y मध्ये म्हणू. y बरोबर हे वजाचे 15 आहे तर इथं 15 घेतले आणि y1 बरोबर हे जे -12 आहे तर ते अधिक घेतले. आता आपल्या पुढे हे रूट आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो x1 बरोबर 9, x बरोबर 9, x1 बरोबर 8 अशी रेष मारू. त्याच्यानंतर y बरोबर 15 आणि y1 बरोबर 12. आता आपण कंपॅरिझन कसं करायचं ते लक्षात घ्या. कंपॅरिझन हे मोस्टली रिक्वायर्ड आहे कारण की आपल्याला प्रॉपर आन्सर आणायचा आहे. आता इथं बोट ठेवायचं एक्सचं कंपॅरिझन याच्यासोबत करायचं आणि याच्यासोबत करायचं. आता ते कंपॅरिझन करत असताना तुम्हाला सांगतो की 9 आणि 15चं कंपॅरिझन जर केलं आपण तर या ठिकाणी काय दिसून येते बघा. 9 आणि ह्या 15चं कंपॅरिझन केलं, अशी एक हे पाडायची अशी, याला 4 ब्लॉक करायचे. 9 आणि 15चं कंपॅरिझन केल्यानंतर 9 हे मला लहान दिसून येते, 15पेक्षा लहान दिसते, म्हणून मी या ठिकाणी लहान चिन्ह टाकणार. आता हेच ह्या एक्सचं y1 सोबत कंपॅरिझन करायचं असं 9 आणि 12चं कंपॅरिझन केल्यानंतर 9 हे मला लहान दिसते, म्हणजेच 9 हे 9 इज स्मॉलर दॅन 12 आहे की नाही. 9 हे 12पेक्षा लहान आहे म्हणून लहानचं चिन्ह काढलं. आता पुन्हा मग याचं काम संपलं 9चं. आता x1चं y सोबत कंपॅरिझन केल्यानंतर 8 हे मला 15पेक्षा लहान दिसते, म्हणजे पुन्हा आपल्याला लहानच चिन्ह आलं. त्याच्यानंतर x1 आणि y1चं कंपॅरिझन केल्यानंतर 8 हे 12पेक्षा लहान दिसते, मग पुन्हा लहानच चिन्ह आलं. म्हणजेच हे सर्व लहान चिन्ह जर एकत्र केले, हे कट करून याच्यावर टाकलं, हे कट करून याच्यावर टाकलं, हे कट करून याच्यावर टाकलं तर म्हणजे प्रॉपर आन्सर येते x इज लेस दॅन y. x इज लेस दॅन y. म्हणजेच 5 जे ऑप्शन आहे या ठिकाणी, x इज ग्रेटर दॅन y रॉंग, x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y रॉंग, x इज लेस दॅन y इट इज राईट, x इज लेस दॅन इज इक्वल टू y इट्स रॉंग आणि x बरोबर y तर आलंच नाही म्हणून हे रॉंगच. म्हणजे प्रॉपर आन्सर आपल्याला काय आलं मित्रांनो, तर सी आलेला आहे, सी. हे सर्व आपण फॅक्टरायझेशनच्या मेथडनं काढू शकतो. मग फॅक्टर तुम्हाला काढणे या ठिकाणी सराव करावा लागेल. ज्या विद्यार्थ्याला फॅक्टर सहजपणे जमेल ना तर याचा आन्सर तो विदिन सम सेकंडमध्ये आणणार आहे. ओके, प्रॉपर आन्सर काय आलं मित्र आपल्याला, तर प्रॉपर आन्सर आलेला आहे x इज लेस दॅन y म्हणजेच सी. आता शेवटचा प्रश्न आपण घेऊ जो अतिशय इम्पॉर्टंट आहे, जो आहे सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरलीकरणाशी रिलेटेड. सरलीकरणमध्ये बरेचसे प्रश्न कॉम्प्लिकेटेड येत असतात, त्यातला हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, मात्र थोडाच म्हटलं मी. या ठिकाणी बेसिक माहीत पाहिजे तुम्हाला. काय माहीत पाहिजे, बेसिक. या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण बेसिक सुद्धा शिकत आहोत. आता बघा या ठिकाणी 0.5% आहे. तुम्हाला काय सांगितलेलं होतं, कोणत्याही संख्येला जर टक्केचं चिन्ह लागून आलं ना तर डिवायडेड बाय 100 असते, म्हणजे 0.5 भागिले आपण 100 म्हणणार. ऑफ म्हणजेच काय होते रे, BODMAS याच्या नियमानुसार ओ म्हणजे ऑफ होते, ऑफ म्हणजे गुणाकार होते, म्हणून ऑफ म्हणजे आपण गुणाकार टाकणार. 674 आपण लिहिले, पुन्हा ऑफ म्हणजे गुणाकार टाकणार. आता पुन्हा बघा 0.5ला जसं टक्केचं चिन्ह आहे तसं 0.8ला सुद्धा टक्केचं चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी आपण 0.8 डिवायडेड बाय 100 करणार. पुन्हा ऑफ आलं आणि इथं 225 आले. आता हे प्रत्यक्षरित्या सॉल्व करावं लागेल कारण की आपल्याला तीनही ठिकाणी गुणाकारच झालेले आहे. आता मित्रांनो बघा आपण याला कसं सॉल्व करणार. आता एक बेसिक आहे, या ठिकाणी बेसिक मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी बेसिक मी तुम्हाला सांगतो. जर या अंशाच्या ठिकाणी हा अंश आहे आणि हा काय तर छेद आहे, अंशाच्या ठिकाणची जर संख्या दशमलव चिन्हामध्ये जर आली म्हणजेच पॉईंटमध्ये जर आली तर त्याला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं. पूर्णत्व केव्हा जाणार, हा पॉईंट उचलून इथं टाकला की पूर्णत्व झालं म्हणजे 5 आले. हा पॉईंट एका घराने पुढे गेला म्हणजे एका अंकाने पुढे गेला तर 1 0 इथं वाढून द्यायचं म्हणजेच छेदामध्ये 1000 लिहायचं. 0.5 डिवायडेड बाय 100 म्हणजे 5 भागिले 1000 होते मित्रा.
गुणिले 674 गुणिले सेम टू सेम हे जे बेसिक आहे इथे यूज होते. हा जो पॉईंट आहे तो आपण इथे टाकला आणि इथे एक शून्य वाढवून दिला म्हणजे 8 भागिले या ठिकाणी आलेला आहे 1000 गुणिले 225 इक्वल टू x. आता तर खूपच इजी आहे रे. आता बघा कशा पद्धतीने काढूया आपण आन्सर. तुम्हाला 25चा पाढा येतो का? हो सर आम्हाला निश्चितपणे 25चा पाढा येतो. आता 25 किती होते बघा 25 9 225 आणि 25 चूक 100 आणि या ठिकाणी हा शून्य झाला असा आडवा भाग दिला. आता इथं उभा भाग जातो 8 1 8 8 45 यस उभा भाग गेला. आता ह्या 5चा आणि ह्या 5चं कनेक्शन आपण आडवा भाग देऊ शकतो 5 1 5 आणि 5 1 5 झालं मित्र. आता आपल्याला या ठिकाणी बघा 674 गुणिले 9 674 गुणिले 9 डिवायडेड बाय काय आहे 1000. मित्रांनो काय करायला लागेल आपल्याला आता माहित आहे या ठिकाणी याचा आपण गुणाकार करून घेऊ. 9 चूक किती 36 3 आले आजचे 9 7 63 63 आणि 3 होतात 66 हातचे आले 6 9 सकम 54 54 आणि 6 होतात 60 हे आलं डिवायडेड बाय 1000. आता 1000 जे आहे म्हणजे 1000 जे आहे एक शून्य कट केला इथे पॉईंट येणार एक शून्य कट केला इथे पॉईंट जाणार एक शून्य कट केला इथे पॉईंट जाणार म्हणजेच प्रॉपर आन्सर येते 6.066. ऑप्शनकडे बघूया. ऑप्शन क्रमांक सी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने राईट आलं. या पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे हर एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. सिम्प्लिफिकेशन असेल क्वाड्रेटिक इक्वेशन असेल ॲप्रॉक्सिमेशन असेल हे प्रश्न तुम्ही सॉल्वच करत जा. तुम्हाला जर टेट काढायचे असेल ना तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये 10 पेक्षा जास्त येतात. ओके जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.